नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू चौगुलेज गुरुकुल अकॅडमी. विचार बदला, आयुष्य बदलेल, उद्याचा मार्ग आज शोधा. तर आज ज्यांचा इंग्लिशचा पेपर आहे त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. तर बघा, आपल्याला लास्ट मोमेंट टिप्समध्ये काय काय बघायचं आहे. प्रोजच्या सेक्शनमध्ये तुम्हाला बाकीचे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करता येतातच. तुम्हाला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचेच आहेत. फक्त रायटिंग स्किलला जे ऑर आहे ते तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे तेच तुम्ही तिथे लिहा. पण A4चा क्वेश्चन जो आहे तो अटेम्प्ट करायचाच आहे. काय नाही आठवलं, काय नाही सुचलं म्हणून ते सोडून यायचं नाही. आणि त्याच्यानंतरनं पोएट्रीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला पोएम कंपोज करायला जी सांगितलेली असते ते सुद्धा तुम्ही तिथं तुम्ही रायमिंग स्कीम त्याला नसेल तरी पण चालेल, तरी पण तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट करून यायचं. तुम्हाला जे त्या टॉपिकच्या रिलेटेड आठवते ते जरी तुम्ही तिथं लिहिलं तरी सुद्धा चालेल. आणि ॲप्रिसिएशन तुम्हाला पोएम दिलेली असते, ॲप्रिसिएशन त्याच्यावरून तुम्हाला लिहिता येईलच. त्याच्यानंतर सेक्शन 3 रायटिंग स्किलमध्ये तुम्ही जे कोणतं पण प्रिपरेशन केलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित तिथं लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्की रायटिंग स्किलला मार्क्स हे पडणारच. त्याच्यानंतर पुढं जे नॉवेलचं सेक्शन आहे, नॉवेलच्या सेक्शनमध्ये एकही क्वेश्चन तुम्ही सोडायचा नाही अजिबात. कारण नॉवेलचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला ऑलरेडी तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे पर्टिक्युलर पार्टमधूनच क्वेश्चन येणार आहेत. त्यामुळे नॉवेलच्या क्वेश्चनमध्ये आणि जिथं जिथं MCQ आहेत, जिथं जिथं ऑप्शनचे जे क्वेश्चन आहेत म्हणजे डुअल डायरेक्टेडमध्ये, लँग्वेज स्टडीमध्ये जिथं जिथं ऑप्शनचे आहेत तिथं तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरा. पहिला 2 ऑप्शन ओबिट करा. 2 ऑप्शन जे असतात ते कुठले असे 2 ऑप्शन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत असतं, ते 2 ऑप्शन पहिल्यांदा शोधा आणि त्या 2 ऑप्शनमध्ये मग परत तुम्ही एक ऑप्शन डिलीट करून तुम्हाला कळेल की नेमका कोणता ऑप्शन हा करेक्ट असेल त्या MCQ साठी. ओके. आणि लास्टचा जो क्वेश्चन आहे 50 वर्ड्सचा तुम्हाला लिहायचा आहे, ते पण तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. तुम्हाला काही नाही, त्या नॉवेलच्या रिलेटेड जे काही असेल ते तुम्ही तिथं लिहा. त्या क्वेश्चनच्या रिलेटेड तुम्हाला जे आठवते नॉवेलच्या रिलेटेड ते तुम्ही तिथं लिहून या. अजिबात क्वेश्चन सोडू नका. आणि खूप पेपरच्या प्रेशरमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत रायटिंग स्पीड आहे तोच ठेवा. रायटिंग स्पीड अजिबात चेंज करायचं नाही. व्यवस्थित पेपर अटेम्प्ट करा. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.